करू, प्रार्थना करू आपण. हे देवा, तुझी स्तुती करतो, तुझा गौरव करतो. पुन्हा एकदा तू आम्हाला एकत्र केलं पित्या. आज या निमित्ताने तू आम्हाला संगती आणलंस, तुझे आभार मानतो. आज प्रत्येकाशी बोल पित्या, तुझ्या गोष्टी आम्हाला प्रगट कर. आणि देवा, तुझं वचन समजावं असा अनुग्रह दे. आणि माझ्या प्रभू तुझा महिमा हो दे. धन्यवाद, तू उत्तम प्रभू आहे. धन्यवाद, तुला काळजी आहे. धन्यवाद, तू बरोबर आहे. आपण थँक्यू जीसस ओ फादर. ली अंधाराबा शखाराबा सखीबी आराबा सखोबोराबा. थँक्यू होली स्पिरिट प्रभू. तुझा गौरव करतो, तुझी स्तुती करतो पित्या. देवा, हेल्प कर आजच्या वाचनासाठी. आणि प्रभू, हे वचन प्रत्येकापर्यंत पोहोचावं, त्याची डेप्थ प्रत्येकाला कळावी माझ्या देवा. म्हणून अनुग्रह दे. आणि प्रभू येशू तुझा महिमा होऊ दे. येशू नावाने मागतो, स्वीकारतो. आमेन. नाव आजचा विषय या संदर्भाने आहे का देवाचा अनुग्रह. आणि आपण मागचा एक भाग पाहिला होता की इस्रायल जे लोक होते त्या लोकांना परमेश्वराने मंदिर बांधायला लावलं, म्हणजे निवास मंडप बांधायला लावलं. आणि मग त्या समय देवाचा तेज त्या ठिकाणी उतरून आला. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी तो शास्त्र भाग आपण वाचणार आहोत. आपण निर्गमन अध्याय 40 या ठिकाणी काढू. निर्गमन अध्याय 40 आणि त्याचं एक वचन मी वाचतो या ठिकाणी. 34 वचन. निर्गमन अध्याय 40 आणि त्याचं 34 वचन इथं असं लिहिलंय. तेव्हा ढगाने सभा मंडप झाकला आणि परमेश्वराच्या तेजाने मंडप भरला. प्रेज द लॉर्ड. त्या ठिकाणी असं सांगितलं की निवासस्थान किंवा निवास मंडप प्रभूसाठी बनवलं होतं. आणि त्या ठिकाणी असं लिहिलंय की देवाचा तेज त्या मंडपावर उतरून आला. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला आठवत असेल हा मेसेज की मोशेला प्रभूने सांगितलं की निवास मंडप तुला बनवायचा आहे. आणि निवास मंडपामध्ये काय काय पाहिजे? कर्णाचा कोश पाहिजे, त्या कोशामध्ये 10 आज्ञा पाहिजे, त्याच्यामध्ये मानना पाहिजे, त्याच्यामध्ये नंतर अरोणाची काठी ऍड केली. म्हणजे प्रभूने सांगितलं तर निवास मंडपामध्ये कोणकोणत्या गोष्टी पाहिजे. आणि ज्या वेळेस प्रभूने सांगितल्याप्रमाणे गोष्टी त्यांनी केल्या. कर्णाचा कोश बनवला, अर्पणाची वेदी बनवली, धूप जाळण्याची वेदी बनवली, शालन पात्र बनवलं. ही प्रत्येक गोष्ट त्यांनी त्या ठिकाणी केली. आणि मग बायबल सांगतं का प्रभूने सांगितल्याप्रमाणे ज्या वेळेस त्यांनी मंदिरातल्या त्या निवास मंडपातल्या प्रत्येक गोष्टी बनवल्या, देवाचा तेज त्या ठिकाणी उतरून आला. आठवतो प्रत्येकाला मेसेज. कारण आज आपण त्याचा दुसरा भाग घेणार आहोत. का देवाचा तेज येण्यासाठी आपण पाहिलं का तिथं 10 आज्ञा होत्या, मानना होता, वेदी होती, शालन पात्र होतं, धूप वेदी होती. या सर्व गोष्टी होत्या. आणि त्या गोष्टी आध्यात्मिकरित्या आपण पाहिल्या. आपला बाप्तिस्मा झाला पाहिजे, आपलं समर्पण पाहिजे, आपण देवामध्ये विश्वासू पाहिजे. आणि शेवटपर्यंत आपण आपली धाव चालू ठेवली पाहिजे. आणि ज्या वेळेस आपण आपला फेथ कायम ठेवतो, आपण ते समर्पण प्रभूला करतो, तर देवाचा पण तेज त्या ठिकाणी काय होतो? उतरून येतो. हा फर्स्ट भाग आपण पाहिला. आता त्याच्या अपोजिट आपण बघणार आहोत का देवाचा जर तेज येतो तर देवाचा तेज निघून पण जातो. प्रेज द लॉर्ड. आज सेकंड पार्ट आपण पाहणार आहोत की देवाचा तेज निघून जातो. आणि इस्रायलचं आपण उदाहरण घेणार आहोत का जसं प्रभूचा तेज निवास मंडपावर म्हणजे इस्रायलच्या लोकांवर उतरून आला, बायबल सांगतं की देवाचा तेज इस्रायलच्या लोकांवरून निघून पण गेला. प्रेज द लॉर्ड. आणि मग तो तेज कसा निघून गेला, काय नेमकं घडलं, हे सर्व आज देवाचा आत्मा मला शिकवणार आहे. का देवाचा जर तेज येतो तर देवाचा तेज निघून पण जातो. आणि तो तेज निघून जाऊ नये म्हणून काही गोष्टींबद्दल आपल्या दक्षता घेतली पाहिजे. आणि मग या ठिकाणी आपण वाचणार आहोत पहिले शमूएल अध्याय 4 आणि त्याचं 20 ते 22 वचन या ठिकाणी वाचणार आहोत. पहिले शमूएल अध्याय 4 आणि 20 वचनापासून आपण वाचणार आहोत. या ठिकाणी मी तुम्हासाठी वचन वाचतो. पहिले शमूएल अध्याय 4 आणि 20 वचनापासून आपण वाचू. आणि तिच्या मरणाच्या वेळेस ज्या बाया तिच्या जवळ उभ्या होत्या त्यांनी तिला म्हटले, तिच्या जवळ उभ्या होत्या त्यांनी तिला म्हटले, भिऊ नको, कारण तू मुलाला जन्म दिला आहे. परंतु तिने उत्तर केले नाही व लक्ष दिले नाही. आणि तिने मुलाचे नाव इखाबोद म्हणजे वैभव कोटे असे ठेवून म्हटले की इस्रायलापासून वैभव निघून गेले आहे, कारण देवाचा कोश नेलेला होता आणि तिचा सासरा व तिचा नवरा हे मेले होते. आणि ती म्हणाली, इस्रायलापासून वैभव गेले आहे, कारण परमेश्वराचा कोश नेलेला आहे. प्रेज द लॉर्ड. नाव मी जे वचन वाचले, मी गृहीत धरतो की तुम्ही बायबल वाचता, म्हणजे मला सोपं जाईल एक्सप्लेन करण्यासाठी. का मागचा विषय आपण घेतला होता
का देवाचा तेज कशा प्रकारे येतो. आज आपण पाहणार आहोत का देवाचा तेज कशा प्रकारे जातो. इथं असं सांगितलं की हफनी आणि फिनास हे नेतृत्व करत होते इस्रायल लोकांचं लढाईसाठी आणि त्या लढाईमध्ये ते लोक मरण पावले. आणि मग ही गोष्ट ऐकून त्याचा वडील पण मरण पावला. आणि ज्या वेळेस त्याच्या पत्नीला म्हणजे हफनी आणि फिनास त्याच्यापैकी एकाची जी पत्नी होती तिला ज्यास कळालं का तिचा पती तिचा सासरा हे सर्व मरण पावले, त्या समय तिने मुलाला काय दिला, जन्म दिला. बायबल सांगतं की ज्यास तिने जन्म दिला तर जे लोक तिचं बाळंतपण करणारे होते त्यांनी सांगितलं का मुलाला जन्म दिला. कोणाला जन्म दिला, मुलाला. त्यांना वाटलं का हे ऐकून तिला आनंद प्राप्त होईल, कारण त्या समय संततीचा आशीर्वाद म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. यहुदी लोकांमध्ये लेकरू असणं खूप गरजेचं आहे, कारण त्यांची अशी प्रथा होती का जर तिला लेकरू नसेल आणि भविष्यात जर तिचा पती मेला तर तिला तिच्या संपत्तीमध्ये अधिकार मिळणार नाही, म्हणजे तिला लिटरली भीक मागावी लागेल अशी कंडिशन तिची असती. आणि म्हणून एका यहुदी स्त्रीला संतती असणं खूप गरजेचं आहे. आणि तिला तर कोण झाला, मुलगा झाला. ही आनंदाची गोष्ट होती. पण ती म्हणती किंवा ती लक्ष लावत नाही, ती म्हणती का इस्रायलचं वैभव कुठे आहे. आणि इस्रायलचं वैभव काय झालंय, निघून गेलं. म्हणजे वैभव निघून गेलं म्हणजे देवाचा तेज किंवा देवाचा अभिषेक इस्रायलकडून काय झाला, निघून गेला. मी पुन्हा वाचतो, तू मुलाला जन्म दिला आहे परंतु तिने उत्तर केले नाही व लक्ष दिले नाही. तिने मुलाचे नाव इखाबोत म्हणजे वैभव कोठे असे ठेवून म्हटले की इस्रायलीचे वैभव निघून गेले आहे. तिने मुलाचं नाव काय ठेवलं, इखाबोत म्हणजे वैभव कुठे, तेज कुठे, अभिषेक कुठे. तो अभिषेक तो तेज काय झाला, निघून गेला. प्रेज द लॉर्ड. आणि तिने वर्णन केलं कर्राचा कोश काय झालेला आहे, गेलेला आहे. म्हणजे इस्रायलवर आपण पाहतो का ज्यास त्यांनी सभा मंडप बांधलं, निवास मंडप बांधलं, त्या समय देवाचा कोश त्या ठिकाणी ठेवला तर देवाचा काय आला, तेज आला. देवाचा काय आला, तेज आला. पण बायबल सांगतं का इथं असं आम्हाला पाहायला मिळतं का आता इस्रायलवरून तो तेज काय झाला, निघून गेला. कळतंय हा फरक. कोश होता तर काय आला, तेज आला. पण कोश गेला तर काय गेला, तेज निघून गेला. तिने काय शब्द वापरला, इखाबोत. ती म्हणती का वैभव कुठे आहे. वैभव आता राहिलेलं नाहीये, कारण देवाचा मुख प्रकाश आम्हापासून काय झालाय, निघून गेलाय. देवाचा तेज आम्हापासून निघून गेलाय. मग या ठिकाणी याच आज आम्ही डीप मध्ये स्टडी करणार आहोत. तर नेमकं असं काय त्या ठिकाणी घडलं का त्यांचा वैभव त्या ठिकाणी काय झाला, निघून गेला. बायबल सांगतं का ज्यावेळेस लढाई झाली इस्रायल आणि फलिस्ती लोकांची, हफनी फिनास मारले, 30,000 लोक इस्रायलचे मारले गेले आणि त्यांनी कोश काय केला, घेऊन गेले. मग या ठिकाणी ती म्हणती का कोश काय झाला, गेला. कोश काय झालाय, निघून गेला. आणि म्हणून आता वैभव राहिलेलं नाहीये. परंतु मला तुम्हाला सांगायचंय का ज्यास कोश गेला त्यास वैभव गेलेलं नाहीये. ज्यास त्याचं समर्पण गेलं त्याच वेळेस वैभव गेलं. प्रेज द लॉर्ड. मी पुन्हा वाचतो, तिने काय शब्द वापरलं, ती म्हणाली इस्रायला पासून वैभव गेले आहे. काय म्हणते ती, इस्रायल पासून वैभव का गेलं, कारण काय गेलं, कोश गेला. काय गेला, तिच्या दृष्टीने कोश गेला म्हणजे देवाचा अनुग्रह गेला. पण मी तुम्हाला सांगते आध्यात्मिक रित्या कधी कोश गेला त्यावेळेस वैभव गेलेलं नाहीये. कारण जर कोश गेला म्हणून वैभव गेला तर मग कोश होता तर ते जिंकले पाहिजे होते. इस्रायलचे लोक लढाई करताना संधी काय ठेवला त्यांनी, कर्राचा. मग कोश आहे तर वैभव आहे. मग वैभव ते लढाई हारले पाहिजे की जिंकले पाहिजे. पण ते लढाई काय झाले, म्हणजे अनुग्रह पहिलेच निघून गेला होता. कोश आहे वास्तविक म्हणजे वस्तूच्या स्वरूपात कोश आहे. कशा स्वरूपात, वस्तूच्या स्वरूपात कोश आहे. पण त्याच्यावर देवाचा अनुग्रह राहिलेला नाही. कारण जर अभिषेक असता तर लढाई ते हारले नसते. आता या ठिकाणी ती कदाचित तेवढी आत्म्यात नाहीये म्हणून तिला वाटतं की आता कोश गेला म्हणजे वैभव काय झालंय, गेलंय. परंतु आम्हाला परमेश्वर आज हे शिकवतो याच्यातून त्याच्यात कोश गेला त्यावेळेस वैभव गेलेलं नाहीये. परंतु कोश असताही जे समर्पण नव्हतं त्यामुळं वैभव काय झालंय, निघून गेलं. प्रेज द लॉर्ड. विषय कळतो इथपर्यंत, म्हणजे पुढे सोपं जाईल का विषय अंडरस्टँड होणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. की कोश गेला, काय गेला, आणि ती म्हणती वैभव काय झाला, नाहीसा झाला. परंतु आध्यात्मिकरित्या कोश जायच्या पूर्वीच वैभव काय झाला होता, निघून गेला होता. कारण जर वैभव असतं, अनुग्रह असता तर ते लढाई हारले नसते. प्रेज द लॉर्ड. मग या ठिकाणी कोश गेलं म्हणजे नेमकं काय काय गेलं हे आम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. मग कर्राच्या कोश मध्ये काय काय होतं हे आम्हाला जर कळलं तर मग आम्हाला कळलं की तेज कसा निघून गेला, नेमकं काय त्या ठिकाणी घडलं हे सर्व आम्हाला कळणार. तर या ठिकाणी आपण काढणार आहोत इब्री करासपत्र. इब्री करासपत्र
अध्याय 9 आणि 4 वचन. नाव कराराच्या कोश मध्ये काय काय असतं? 10 आज्ञा. प्लीज बोला, काय काय असतं? 10 आज्ञा. हे आम्हाला बेसिक माहिती आहे का 10 आज्ञा कराराच्या कोश मध्ये ठेवल्या जातात, पण अजून पण डिटेल्स दिले त्या ठिकाणी. 4 वचन, त्या सोन्याचे दुपाटणे आणि सोन्याच्या सभोवती मडवलेले कराराचा कोश होता आणि त्यात मान्ना ठेवला होता. काय ठेवला होता? मान्ना. नाव कराराच्या कोश मधली प्रमुख गोष्ट म्हणजे पहिले 10 आज्ञा आहेत, ज्या दगडी पाट्या होत्या, ज्या प्रभूने दिल्या होत्या. किती आज्ञा? या 10 आज्ञा कशामध्ये होत्या? कराराच्या कोश मध्ये. मग दुसरं काय होतं कराराच्या कोश मध्ये? असं लिहिलंय, मान्ना. काय ठेवलं होतं? मान्ना. जो परमेश्वर त्यांना इस्रायलचा प्रवास जेव्हा सुरू झाला तर रस्त्यामध्ये प्रभू त्यांना काय दिला? मान्ना दिला. आणि प्रभूने सांगितलं का तो मान्ना पण त्या कोश मध्ये काय कर तू? ठेव. प्रेज द लॉर्ड. पुढे काय लिहिलंय? आणि सोन्याचे पात्र व कळ्या आलेली अहरोनाची काठी व कराराच्या पाट्या ही होत्या. 3 गोष्टी आहेत. किती गोष्टी आहेत? पहिले आपल्या दगडी पाट्या म्हणजे 10 आज्ञा. दुसरी गोष्ट काय होती? मान्ना. आणि तिसरी गोष्ट होती अहरोनाची काठी. या 3 गोष्टी कशामध्ये होत्या? कराराच्या कोश मध्ये. नाव या ठिकाणी ज्या ती स्त्री म्हणती का वैभव गेलं. काय गेलं? कारण कोश गेला. काय गेला? मग कोश गेला म्हणजे 10 आज्ञा गेल्या, मान्ना गेला आणि अहरोनाची काय झाली? काठी गेली. आणि म्हणून या 3 गोष्टी गेल्यामुळं त्या ठिकाणी देवाचा अनुग्रह काय झाला? निघून गेला. ना मला तुम्हाला सांगायचंय, जसं मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय, का कोश जायच्या पूर्वीच अनुग्रह गेला होता. कोश जायच्या पूर्वीच काय गेला होता? अनुग्रह. ना प्रभूने त्यांना सांगितलं होतं का त्या पेटीमध्ये, त्या कोशामध्ये तुम्हाला काय ठेवायच्या? 10 आज्ञा. त्या वस्तूच्या स्वरूपात आहे. कशा स्वरूपात आहे? पण आध्यात्मिकरित्या ते तुमच्या आतमध्ये पाहिजे. हे फरक माझी इच्छा आहे तुम्हाला कळावं. का कराराचा कोश आहे, समजा हा समोर माझ्या टेबल आहे, हा काय आहे? कोश आहे. किती आज्ञा आहेत? दुसरं काय ठेवलंय? मान्ना. आणि तिसरी गोष्ट काय ठेवली? अहरोनाची काठी. ना वस्तूच्या स्वरूपात त्याच्यात आहेत, पण आध्यात्मिक स्वरूपात ते तुमच्या आतमध्ये पाहिजे. कळतंय? आणि जर आध्यात्मिक स्वरूपात ते जर इस्रायलच्या आतमध्ये असतं तर त्यांचा वैभव निघून गेला नसता. कळतंय? कोश जाण्यापूर्वी त्यांचा वैभव काय झाला होता? निघून गेला होता. कारण आध्यात्मिकरित्या, शारीरिकरित्या वस्तू तर त्या ठिकाणी आहेत, पण आध्यात्मिकरित्या ते त्यांच्या आतमध्ये नव्हत्या. म्हणून अनुग्रह काय झाला होता? निघून गेला होता. प्रेज द लॉर्ड. नाव किती आज्ञा आहेत? आपण एक एक पॉइंट पाहणार आहोत. त्याच्यामध्ये 10 आज्ञा आहेत. किती आज्ञा आहेत? ना बॉक्स मध्ये 10 आज्ञा आहेत कोशामध्ये, पण त्यांच्या आतून 10 आज्ञा काय गेल्या होत्या? निघून गेल्या होत्या. आणि या 10 आज्ञा निघून गेल्यामुळं देवाचा अनुग्रह काय झाला? निघून गेला. ना कशा प्रकारे? पुन्हा या ठिकाणी आपण वाचणार आहोत. आपण काढूया पहिले शमूएल अध्याय 2 आणि 23 वचनापासून. नाव पहिली गोष्ट, त्या कराराच्या कोशामध्ये किती आज्ञा होत्या? वस्तूच्या स्वरूपात. कशा स्वरूपात? म्हणजे दगडी पाट्या होत्या, वस्तूच्या स्वरूपात होत्या, पण आध्यात्मिक त्या कोणात पाहिजे होत्या? इस्रायलच्या लोकांमध्ये. कोणाच्या लोकांमध्ये? आपला विषय आहे इस्रायल. आणि इस्रायल वरून देवाचा अनुग्रह काय झाला? निघून गेला. नंतर ते आपण आपल्याशी जोडणार आहोत, पण प्रथम आपण कोणाबद्दल बघतोय? इस्रायल बद्दल. नाव त्यांच्यामध्ये बॉक्स मध्ये 10 आज्ञा आहेत, पण त्यांच्या हातमध्ये 10 आज्ञा नव्हत्या. नाव कशा प्रकारे? 10 आज्ञा आम्हाला माहिती आहेत. नाव त्याच्यामध्ये 2 आज्ञा मी तुम्हाला सांगेल. का आई वडिलांचा काय कर तू? मान कर. ही आज्ञा कोणाची आहे? परमेश्वराची. ही 10 आज्ञापैकी एक आज्ञा आहे का आई वडिलांचा तू काय कर? मान कर. नाव इस्रायलचं नेतृत्व हफने आणि फिनास करत होते. कोण करत होते? हफने आणि फिनास. बायबल क्लिअरली सांगतं का जर कोशामध्ये 10 आज्ञा आहेत तर त्या तुमच्या अंतःकरणामध्ये पण पाहिजे, पण बायबल सांगते का त्या आज्ञा त्यांच्या अंतःकरणामध्ये नव्हत्या. कशा प्रकारे? या ठिकाणी आपण वाचूया. 23 वचन मी तुम्हासाठी वाचतो. तेव्हा तो त्यांना म्हणाला, तुम्ही अशी कृत्य का करता? कारण तुमची कुकर्मे या सर्व लोकांपासून मी ऐकत आहे. माझ्या मुलांनो, असे करू नका, कारण जे वर्तमान मी ऐकतो ते बरे नाही. तुम्ही यहोवाच्या लोकांना अपराध करायला लावता. जर कोणी माणसाविरुद्ध पाप केले तर देव त्याचा न्याय ठरवी, परंतु जर कोणी माणसाने यहोवा विरुद्ध पाप केले तर त्याच्या ठाई कोण विनंती करेल? तरी पण ते आपल्या बापाचा बोध ऐकेनात, कारण त्यांना जीव मारावे असे परमेश्वर मानत होता. नाव आज्ञा आहे कोणाची? आपण सन्मान करायचा? आई वडिलांचा. नाव एक वडील माणूस, आणि फक्त वडीलच नाही, एक याजक पण आहे. एली पण काय एक प्रकारचा याजक पण आहे. तो त्यांना सांगतो,
सल्ला देतो की तुम्ही जे करताय ते चुकीचं आहे, हे देवाविरुद्ध आहे, तुम्हाला क्षमा मिळणार नाही ना. या ठिकाणी ते आपल्या वडिलांचा काय करत नाही, सन्मान करत नाही आणि ते जे बोध करतात ते ऐकत नाही. म्हणजे आध्यात्मिकरित्या त्या आज्ञा त्या पाठ याच्यात आहे कोशमध्ये, पण त्यांच्या अंतःकरणात देवाची आज्ञा नाही. कळत्या ठिकाणी कोस जायच्या पहिलेच त्यांचा वैभव काय झाला होता, निघून गेला होता, कारण त्यांच्या अंतःकरणातून देवाच्या आज्ञा केव्हाच निघून गेल्या होत्या. दुसरी गोष्ट, बायबलच्या आज्ञेमध्ये हे देखील सांगितलंय व्यभिचार करू नका. 10 आज्ञामध्ये एक आज्ञा काय आहे, व्यभिचार करू नका. पण बायबल काय सांगतं या ठिकाणी, त्याचं आपण वाचूया 22 वचन, दुसरा अध्याय आणि त्याचं 22 वचन. आणि एली फार म्हातारा होता आणि आपले मुलगे सर्व इस्रायलशी कसे वागले आणि सभा मंडपाच्या दाराजवळ ज्या बाया सेवा करीत होता त्यांच्यापाशी ते कसे निजले हे सर्व त्यांनी ऐकले. म्हणजे या ठिकाणी काय करतायत ते, व्यभिचार. काय करतात, देवाची आज्ञा आहे काय करू नकोस, पण ती पण आज्ञा काय करतात ते मोडतात. म्हणजे आई वडिलांचा सन्मान करत नाही. या ठिकाणी दुसरी आज्ञा आहे की आपण पाहतो का व्यभिचार करू नको, ते व्यभिचार करतायत. म्हणजे कोशामध्ये पाट्या आहेत पण अंतःकरणात त्या आज्ञा नाहीयेत आणि म्हणून इस्रायलचा वैभव काय झाला, निघून गेला ना. तिसरी गोष्ट प्रभू म्हणतो चोरी करू नको. 10 आज्ञापैकी एक आज्ञा काय, चोरी करू नको ना. वाचव्या ठिकाणी आपण त्याचं 15 वचन, पहिले शमूएल अध्याय 2 15 वचन. आणि त्यांनी मेध जाळण्याच्या आधीच याजकाचा चाकर येऊन यज्ञ करणाऱ्याला म्हणत असे की याजकासाठी मांस भाजण्यास दे, कारण तो तुझ्यापासून शिजलेले मांस घेणार नाही तर कच्चेच घेईल. म्हणजे या ठिकाणी जे देवाला द्यायचं त्याच्या पूर्वीच ते काय करायचे, काढून घ्यायचे. जर डीप मध्ये वाचलं तर आकडी टाकायचे, काय टाकायचे, आणि आकडी मांस काय करायचे, काढून. म्हणजे 3 आज्ञा आहेत आपण पाहिल्या. आई वडिलांचा काय कर, सन्मान कर, व्यभिचार करू नको, आणि तिसरी आज्ञा काय करू नको, चोरी करू नको. म्हणजे 10 आज्ञापैकी आज्ञा. पण ह्या आज्ञा त्यांच्यामध्ये होत्या का, कर्राचा कोश आहे, कर्राचा कोश मध्ये 10 आज्ञा आहेत, पण अंतःकरणामध्ये आज्ञा नसल्यामुळं, अंतःकरणातून आज्ञा गेल्यामुळं देवाचा अनुग्रह, देवाचा वैभव इस्रायल पासून काय झाला, निघून गेला. प्रेज द लॉर्ड. नाव ती कधी रडली, जस पती मेला. कोण मेला, पण अनुग्रह तर पहिलेच गेला होता. कळतंय, म्हणजे कोश कधी गेला, त्याला मारलं मग कोश गेला. ती म्हणती का कोश गेला, अरे पण तुझा पती मेलाच का, कारण अनुग्रह त्याच्या पूर्वीच काय झाला होता, निघून गेला. ते कोश गेला म्हणून मेले का, कोश जाण्याच्या पूर्वीच काय झाले, ते मेले. मग का मेले ते, कोश आहे तर देवाचा अनुग्रह का नव्हता, देवाने का तिथे विजय दिला नाही, कारण एकच होतं का त्यांच्यामध्ये आज्ञा नसल्यामुळं देवाचा वैभव तिथून ऑलरेडी काय झाला होता, निघून गेला होता. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळते या ठिकाणी. हे फर्स्ट पॉइंट होतं का देवाच्या आज्ञा त्यांच्यामध्ये नव्हत्या. बॉक्समध्ये आहे, लेखी आहेत, पण हृदयात त्या नाहीये. दुसरी गोष्ट आपण पाहतो त्याच्यामध्ये मानना आहे. काय आहे, मानना. त्या कर्राच्या कोशामध्ये काय असतो, मानना असतो ना. माननाचे आपण अनेकदा जे अर्थ घेतो ते कशाबरोबर घेतो, प्रभू भोजनाबद्दल. कशाबद्दल, प्रभू भोजनाबद्दल. परंतु आज परमेश्वराचा आत्मा आम्हाला वेगळ्या प्रकारे शिकवला. ठीक आहे, आतापर्यंत आपण नेहमी माननाला कशाशी जोडलं, प्रभू भोजनाशी. कशाशी जोडलं, परंतु आज देवाने काही थोडं वेगळं प्रगट केलं. म्हणजे आपण त्याला फक्त आता मानण्याच्या स्वरूपात बघणार नाही, परंतु आज जे प्रभू प्रगटीकरण आपल्याला देईल त्या मानण्याला आता एका वेगळ्या स्वरूपाने आपण बघणार आहोत आणि त्या प्रकारे आपण करणार आहोत. प्रेज द लॉर्ड. प्रभूने जे प्रगट केलं ते या प्रकारे प्रगट केलं. मानणं म्हणजे प्रभूची इच्छा, मानणं म्हणजे ओके ना. कशा प्रकारे हे परमेश्वर आम्हाला शिकवत. ओके, बायबल सांगतं की इस्रायल प्रवास करत होतं, त्यांना भूक लागली. काय लागली, आणि त्यांनी प्रभूकडे म्हटलं की आम्हाला काय दे, जेवण दे. मग देवाने अन्न पाठवलं. काय पाठवलं, आणि त्या अन्नालाच काय म्हणण्यात आलं, मान. इथपर्यंत क्लिअर आहे सगळे. तर त्यांना जेवण पाहिजे होतं. त्या अरण्यामध्ये त्यांनी प्रभूकडे प्रार्थना केली, कुरकुर केली, तक्रार केली. देवाने अन्न दिलं. काय दिलं, अन्न दिलं त्या माननाच्या स्वरूपात, आणि त्याला नाव पडलं काय, मानना. म्हणजे अन्न म्हणजे मानना, मानना म्हणजे अन्न. कळतं इथपर्यंत. आणि आपण त्याला जोडतो कशाबरोबर, प्रभू भोजनाबरोबर. प्रभू भोजन आम्हाला गरजेचं आहे, प्रभू भोजन घेणं गरजेचं आहे. पण त्या काळात प्रभू भोजन नव्हतं, तोच मानना किंवा त्यांना वलांडाची भाकर होती. प्रेज द लॉर्ड. पण आपला जो विषय आजचा त्याला धरून जे प्रभूने मला प्रगट केलंय का मानना देवाची इच्छा. मानना म्हणजे देवाची इच्छा ना. मी तुम्हाला सांगितलं मानना पाठवलं म्हणजे अन्न दिलं. काय दिलं, आणि अन्नालाच काय म्हणतात, मानना.
अन्न म्हणजे मानना, मानना म्हणजे अन्न. इथपर्यंत कळलं ना? बायबल सांगतं का येशू ख्रिस्त शमरोनामध्ये गेला आणि त्या ठिकाणी शिष्य गावात जेवण आणायसाठी गेले आणि मग तो त्या ठिकाणी विहिरीवर बसला. शमरोनी स्त्री आली, तिच्याशी बोलला, तिचं परिवर्तन झालं आणि त्यावेळेस ते म्हणले की आम्ही काय आणलं? जेवण आणलं, आपण जेवूया. मग येशूचं उत्तर काय होतं? योहान शुभवर्तमान अध्याय 4 34 वचन. येशूने त्यांना म्हटले, ज्याने मला पाठवले त्याची इच्छा मी पूर्ण करावी व त्याचे काम सिद्धीस न्यावे, हेच माझे अन्न आहे. प्रेज द लॉर्ड. खूप इंटरेस्टिंग आहे. आणि आध्यात्मिकता कळल. कसं कळल? अन्न म्हणजे मानना, मानना म्हणजे अन्न. ओके. येशू ख्रिस्त काय म्हणतोय ठिकाणी? का माझी बापाची इच्छा पूर्ण करावी, तेच माझं अन्न आहे. म्हणजे तो अन्नाची तुलना कशाची करतो? देवाच्या इच्छा. समजतंय? अन्न येशू ख्रिस्त म्हणतो माझ्यासाठी अन्न म्हणजे देवाची काय आहे? इच्छा आहे. मग अन्न म्हणजेच मानना. म्हणजे जर तो अन्नाला म्हणतो का अन्न माझ्यासाठी देवाची इच्छा पूर्ण करणं आहे, मग अन्नाच्या ठिकाणी तुम्ही काय ठेवू शकता? मानना. म्हणजे मानना म्हणजे तुम्ही कोणाची इच्छा पूर्ण केली पाहिजे? देवाची. मग बायबल सांगतं का हफनी आणि फिनास देवाची इच्छा पूर्ण करत होते का? त्यांचं समर्पण देवाला होतं का? प्लीज मला कळतंय, थोडं वेगवेगळ्याने मांडलंय मी. अन्न म्हणजे मानना, मानना म्हणजे अन्न. तो म्हणतो की देवाची इच्छा पूर्ण करावी, तेच माझ्यासाठी अन्न आहे. मग अन्न म्हणजेच काय आहे? मानना आहे. मग त्या ठिकाणी माननाचा आध्यात्मिक अर्थ आपण काय घेतोय? देवाची इच्छा पूर्ण करतो. रेझोलो का तोच आमचा काय आज मानना आहे. आम्ही देवाची इच्छा काय करावी? पूर्ण करावी. प्रभू भोजन पण तो अर्थ आहे, पण द सेम टाइम देवाची इच्छा पूर्ण करावी, तेच आमचं अन्न आणि तेच आमचा मानना आहे. रेझोलो. मग कर्राच्या कोशमध्ये मानना आहे. काय आहे? मानना आहे. मग मानना म्हणजे कोणाची इच्छा पूर्ण करायची? ते करतात का देवाची इच्छा पूर्ण? त्यांचं समर्पण आहे का देवाला? जर बायबल आम्ही वाचतो तर ते त्या ठिकाणी जे अर्पण आहे, अर्पण चोरतात, ते व्यभिचार करतात. आणि सगळ्यातून महत्वाची गोष्ट, याजकाचं काम असतं लोकांना देवाशी काय करायचं? जोडायचं. याजकाचं काम काय असतं? लोकांना देवाशी काय करायचं? पण इथं असं लिहिलंय की लोक कंटाळले देवाला. कुणाला कंटाळले? देवाला. 5व्या ठिकाणी आपण पहिले शमूएल अध्याय 2 त्याचं या ठिकाणी आपण वाचणार आहोत. 17 वचन काढलं, सर्वांनी रीड करू आपण. पहिले शमूएल अध्याय 2 आणि 17 वचन. ते त्या तरुणाचे पाप यहोवा पुढे फार मोठे होते, कारण मनुष्य यहोवाच्या अर्पणाला कंटाळले. कोणाच्या अर्पणाला? नाही, पुन्हा वाचू. हे त्या तरुणाचे पाप परमेश्वरा पुढे फार मोठे होते, कारण मनुष्य यहोवाच्या अर्पणाला कंटाळले. कुणाच्या अर्पणाला? ना ते कंटाळले पाहिजे होते त्या याजकांना. ते कोणाला कंटाळले? म्हणजे त्यांनी देवाचे मार्ग लोकांसमोर असे सोप्या प्रकारे मांडले पाहिजे होते का लोक जुडले पाहिजे होते. कोणाला? देवाला. पण त्यांनी त्या देवाच्या गोष्टी इतक्या लोकांसाठी कठीण केल्या का ते प्रभूच्या अर्पणाला काय झाले? कंटाळले. कळते ठिकाणी मानना म्हणजे कोणाची इच्छा पूर्ण कर? देवाची इच्छा पूर्ण करतायत का? ते लोकांना जोडतायत का? ते लोकांना जोडत नाहीये. ते लोकांच्या मनात प्रभूच्या प्रती, अर्पणाच्या प्रती कंटाळ टाकतात. प्रेज द लॉर्ड. मी पुढे घेईल आपल्या लाईफ बद्दल. कारण एका सेवकाचं काम आहे की त्यांनी जोडलं पाहिजे. काय केलं पाहिजे? जोडलं पाहिजे. पण ते एवढं टफ करत आहे का लोकांना आता प्रभूचा कंटाळ यायला लागला प्रभूच्या अर्पणाचा. प्रेज द लॉर्ड. म्हणजे या ठिकाणी कर्राच्या कोशमध्ये मानना आहे म्हणजे प्रभूची इच्छा पूर्ण व्हावी, पण ती इच्छा देखील या ठिकाणी त्या हफनी आणि फिनास मध्ये पूर्ण होताना दिसत नाही. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? टफ चाललं आजचं वचन. कारण इस्रायल वरून देवाचा अनुग्रह काय झाला? निघून गेला. का निघून गेला? कारण आज्ञा नव्हत्या आणि प्रभूची इच्छा याजकांमध्ये नव्हती. आणि जर याजकच असं नेतृत्व करतोय तर मग लोक कोणतं देवाचं भय धरणार? प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाचा वैभव तिथून काय झाला? निघून गेला. प्रेज द लॉर्ड. पण दुसरी गोष्ट, मानना त्यांच्यामध्ये पाहिजे होता म्हणजे देवाची इच्छा, पण ती इच्छा त्यांच्यामध्ये नव्हती. तिसरी गोष्ट असं लिहिलं या ठिकाणी, नाव या ठिकाणी आपण जे घेतलं होतं वचन इब्रीकराचं पुस्तक, सेम डायरेक्ट मी घेईल 9 अध्यायाचं होतं वचन. त्याच्यामध्ये अरोनाची काठी. कोणाची काठी? अरोनाच्या काठीला फळ काय आहे? म्हणजे कोणाची आपण त्या काठीला आध्यात्मिकता म्हणतो. फळ येणं म्हणजे कोणी सेवा करणं? देवाची सेवा करणं. कोणाची सेवा करणं? देवाची सेवा. म्हणजे यांच्यामध्ये ती सेवा पण नव्हती ज्या प्रमाणात ती काय होती? पाहिजे होती. ते करत होते पण त्या वेळेने करत नव्हते. ते फक्त पोटाची सेवा करत होते. कोणाची?
सेवा कोणाची झाली पाहिजे होती? देवाची. पण सेवा कसली चालली होती? पोटाची. पोटाची. म्हणजे सेवेमध्ये पण त्यांचं प्रामाणिकपण नव्हतं. म्हणजे देवाने पाहिलं माझ्या आज्ञा नाहीयेत, लोकांना जोडणं नाहीये, आणि सेवा देवाची नाही, सेवा पोटाची चालली. म्हणजे तिन्ही गोष्टी त्या ठिकाणून काय झाल्या होत्या? निघून गेल्या होत्या. कोश होता, काय होता? कोश होता. लढाईच्या पूर्वी कोश होता, पण आध्यात्मिकरित्या त्या गोष्टी त्यांच्या आतमध्ये पाहिजे होत्या, त्या निघून गेल्या होत्या, आणि म्हणून ते लढाई हारले. आणि मग प्रॅक्टिकली कोश पण काय झाला? निघून गेला. Praise the Lord. कळतंय? म्हणून इस्रायलचं वैभव ती काय म्हणती? कोठे? जरी मुलगा जन्माला आलाय, आनंदाची गोष्ट आहे, पण जर वैभवच नाहीये, तर अनुग्रह नसल्यामुळं बाकी सर्व गोष्टी व्यर्थ. Praise the Lord. म्हणजे तेज येतो तर तेज काय होतो? निघून पण जाऊ शकतो. कळतंय? जुन्या आपण पहिला जो पाठ पाहिला होता तर त्यावेळेस 10 आज्ञा घेतल्या आपण. त्या 10 आज्ञा होत्या. वेदी होती, धूप वेदी होती, अर्पण वेदी होती, शालन पात्र होतं, पण कोशच गेला. काय गेला? म्हणजे आज तसं आहे का बाकी सगळे वेदी आहेत, म्हणजे प्रार्थना आहे, आराधना आहे, परंतु त्या 10 आज्ञाच नाहीये, देवाची इच्छाच नाहीये, आणि फक्त एक फॉर्मॅलिटी प्रकारे आपण रिलीजन फॉलो करतोय. आणि म्हणून देवाचा अनुग्रह प्रभूच्या लोकांकडून काय झालाय? निघून गेला. हे लोक पण होते, प्रभूचं नाव घेत होते, पण अनुग्रह ऑलरेडी काय झाला होता? निघून गेला. आणि म्हणून ते लढाई काय झाले? हारले. त्यांचा वैभव काय गेला? निघून गेला. परंतु देवाची इच्छा आहे का आपण शिकावं. जो तेज आपल्याला मिळतो तो जाता कामा नाही. म्हणून जी चूक त्यांनी केली त्या चुकीतून आपण शिकायचं आणि त्या गोष्टी सांभाळायच्या ज्या गोष्टी त्यांनी गमावल्या. प्रेज द लॉर्ड. प्लीज मला पण कळतंय ना. आता हे वचन आपल्यासाठी. आतापर्यंत कोणाचं पाहिलं आपण? इस्रायलसाठी. कोणासाठी? इस्रायलचं. इस्रायलचं तेज काय झाला? वैभव काय झालं? निघून गेलं. आता आपल्यावरचा तेज, आपल्यावरचा वैभव निघून जाऊ नये म्हणून आपण पण ज्या कर्रातल्या गोष्टी आहे, कर्राच्या कोशातल्या गोष्टी त्या काय केल्या पाहिजे? सांभाळल्या पाहिजे. पहिली गोष्ट, किती आज्ञा होत्या? आता फक्त 10 आज्ञापुरतं लिमिटेड होऊ नका, कारण 10 आज्ञा घरी गेल्यानंतर पुन्हा वाचा. त्याच्यामध्ये फक्त 2च आज्ञा आहेत का त्या सांगितल्यात का असं कर, बाकी सगळं सांगितलंय का असं करू नको, मूर्ती बनवू नको, अन्य देव करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खून करू नको, साक्षी करू नको. फक्त सांगितलं हे करू नको. आणि फक्त 2 गोष्टी सांगितल्यात कर. कोणकोणते? आई वडिलांचा सन्मान कर आणि शब्दात पाठ. मग 2च गोष्टी करायला लावल्या, हे कर. मग देवाची इच्छा असं नव्हती का बाकी चांगल्या गोष्टी तुम्ही करूच नाही, पण ते लोकांचा विवेक जागृत नसल्यामुळं त्यांना काय वाटायचं एवढे 10च पॉइंट करायचे. कळतंय? इंग्लिश मध्ये म्हणतात अवॉइड अँड डू. म्हणजे हे करू नका आणि हे करा. तर 10 आज्ञापैकी 8 आज्ञा सांगतात हे करू नका, आणि 2च आज्ञा काय सांगतात? हे कर. मग काय कर म्हणतात? फक्त आई वडिलांचा सन्मान कर आणि शब्दात दिवस पाळ. मग गोरगरिबांची मदत कर. तसं कुठं लिहिलंय? म्हणजे देवाची इच्छा होती की तुमचा विवेक जागृत असावं. जर मी म्हणतोय करू नये तर ते नका करू, पण चांगल्या गोष्टी तुम्ही करू शकता. मग तुम्ही ते का नाही करत? म्हणून येशू ज्यावेळेस आला आणि येशू पण डोंगरावर गेला, मग त्याचा 5वा अध्याय वाचला तर कुठला उपदेश होता? डोंगरावरचा. आज्ञा पण कुठून मिळाल्या होत्या? डोंगरावर. त्या आज्ञेमध्ये वाचा, तिथं प्रभू म्हणत नाही हे करू नका. तिथं प्रभू फक्त म्हणतो समेट करा, दया करा, प्रीती करा, जो लीन. मग ती देव करायला होत. काढू या ठिकाणी मत्तय. याचा 5वा अध्याय. पंडित रामाबाई जर बायबल तुमच्याकडे आहे तर तिथं टायटल दिलाय कोणता उपदेश? डोंगरावरचा उपदेश. ना प्रभूने काय केलं? आध्यात्मिक त्या प्रभू गोष्टी पूर्ण करतोय. जुन्या करारामध्ये पण आज्ञा कुठून आल्या होत्या? डोंगरावर. कुठून आल्या होत्या? मोशे नंतर घेऊन आला दगडी पाट्यावर. मोशेच्या आधी लोक गेले होते डोंगराजवळ आणि प्रभू तिथून बोलला होता. मग तुम्हाला सांगितलं का मॅक्सिमम सांगितलंय करू नका. फक्त 2 गोष्टी आहेत, शब्दात पाळ, आई वडिलांचा काय कर. पण जर तुम्ही इथं वाचलं, इथं काय सांगितलंय? जे आत्म्यात दीन ते धन्य, जे शोक करतात ते आशीर्वाद, जे लीन, जे न्यायीपणाचे भुकेले, जे दयाळू, जे अंतःकरणे शुद्ध. मग ते म्हणतोय करा. हे तुम्ही केलं पाहिजे होतं, पण तुम्ही काय करता? आणि तसं कुठं लिहिलंय? तुझा विवेक कुठं आहे? मग तुझी समज कुठं आहे? तुझ्या समजने पण तिथं गोष्टी केल्या पाहिजे. कळत या ठिकाणी काही लोक रोबोटिक असतात. आपण म्हणून असं करा, मग ते तसंच करतील. मग काही आपण होतं तसं काय नाही केलं. तुम्ही कुठं मानलं? तुझा विवेक कुठं गेला? मग काही रोबोट असतात. काय असतात? हे इस्रायल लोक रोबोट सारखे होते जुन्या काळात. एवढं सांगितलं एवढंच करणार. पण ते म्हणतो का विवेक कुठे? मग तुमचा, तुमची अंडरस्टँडिंग का जागृत होत नाही? असं होतं अनेकदा आपण एखादी गोष्ट काय सांगतो, अरे बाबा असं कर बर का, पण त्या टायमा सिच्युएशन वेगळी होती. पण तो काय करतो? आपण जे सांगितलं होतं ना तसंच करतो. तुम्ही तेवढं सांगितलं मी तेवढंच करणार. तुझा विवेक नाहीये तुझ्याकडे. कोणत्या टायमाला काय गोष्टी
केल्या पाहिजेत. म्हणून देवाने काय केलं, तो म्हटलं बाबा लिहूनच द्यावं लागेल, तसं तुम्ही ऐकणार नाही, पण तो लिहून दिलं त्यांनी, हे करा हे करा हे करा हे करा. प्रेज द लॉर्ड. कळतंय? म्हणजे जुन्या करारातल्या आज्ञा आणि नवीन करारातल्या आज्ञा. तिथं सांगितलं जास्त करू नका आणि तिथं सांगितलं हे सगळं करा. मग ह्या गोष्टी जर केल्या तर वैभव जाणार नाही, वैभव राहणार. प्रेज द लॉर्ड. इस्रायलचा वैभव काय झाला, निघून गेला. का निघून गेला? कारण आज्ञा दगडी स्वरूपात होत्या पण अंतःकरणात त्या नव्हत्या. पण देवाची इच्छा का जर आज आमच्यात त्या आज्ञा नसेल तर आमचा पण वैभव आणि आमचा पण तेज काय होऊन जाईल, निघून जाईल. प्रेज द लॉर्ड. मग हा फर्स्ट पॉइंट होता. सेकंड पॉइंट मानना. काय पाहिजे? आता प्रभू भोजन पण काय आहे? प्रभू भोजन. आणि प्रभू भोजन हे घेतलंच पाहिजे. मी दोन्ही घेईल. पहिले प्रभू भोजनाबद्दल घेईल का असं झालं नाही पाहिजे घेऊ 4 महिन्यातून, घेऊ 5 महिन्यातून. मग माननाच नाही तुझ्यात. तिन्ही गोष्टी पाहिजेत. 10 आज्ञा पण पाहिजे आणि मानना पण पाहिजे. कारण त्याला पण देवाने तेच इम्पॉर्टन्ट दिलंय आणि त्याला पण तिथे त्यांनी जागा दिली. कशामध्ये? कराराच्या. आणि तिथे कोणाची उपस्थिती असायची? देवाची. म्हणजे देवाच्या नजरेत ते पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. पण लोकांचा आज प्रभू भोजनाला इम्पॉर्टन्स नाही. 4 महिन्यातून 5 महिन्यातून आणि काही लोक तर फक्त गुड फ्रायडेला घेणार आहेत. मग देव ब्लेस करेल का? लॉर्ड ब्लेस करणार नाही. देव म्हणतो का रे बाबा मानना पाहिजे. मानणं हे आवश्यक आहे. कारण मानणं म्हणजे बॉडी ऑफ क्राइस्ट आहे. ते तुमच्यात येणार नाही तर गोष्टी कशा घडतील? देवाचा अंगुतीत राहणार नाही. म्हणून आज प्रभू भोजन पण गरजेचं आहे. आणि दुसरा पॉइंट आपण ऍड केला, मानना म्हणजे कोणाची इच्छा? देवाची इच्छा. येशू म्हणतो माझं अन्न म्हणजे देवाची इच्छा पूर्ण करावी, तेच माझं अन्न. मग आम्हासाठी मानना काय? कोणाची इच्छा पूर्ण करावी? देवाची इच्छा. मग आज परमेश्वराची इच्छा काय? त्या समय देवाची इच्छा होती का लोकांचा समेट व्हावा. एका याजकाकडून देवाची काय अपेक्षा होती? लोकांचा समेट व्हावा. कोणाबरोबर? देवाबरोबर. पण आज देवाची इच्छा समेट तर आहे, परंतु देवाची इच्छा काय? आपल्यामध्ये लव पाहिजे, फॉरगिवनेस पाहिजे, अंडरस्टँडिंग नेचर पाहिजे, सपोर्टिंग हार्ट पाहिजे, केअरिंग अंतःकरण पाहिजे. आज या सर्व गोष्टी आपल्यामध्ये पाहिजे. ही देवाची इच्छा आहे. तो म्हणतो जे अंतःकरणाने, जे आत्म्याने दीन, जे शोक करतात, जे लीन, जे दयाळू, म्हणजे या सर्व गोष्टी कोणात पाहिजे? आज कोणाची इच्छा आहे? देवाची. हा, मानणं म्हणजे देवाची इच्छा. आणि आज देवाची इच्छा आपल्यामध्ये फुलफिल झाली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. नाही तर बायबल पाठ आहे, वचन माहिती आहे, पण देवाचं हार्ट तुमच्यात दिसत नाही तर मग गडबड आहे. प्रेज द लॉर्ड. पण आज या सर्व गोष्टी मिसिंग असल्यामुळं देवाचा तेज, देवाचा वैभव आपल्यातून काय होऊन जातो? निघून जातो. आणि मग त्या ठिकाणी गडबड होऊन जातो. प्रेज द लॉर्ड. जे स्पिरिट मध्ये असतात त्यांना लगेच कळतं की देवाचा अंग यांच्यावर नाहीये. आज लोक हुशार झाले बोलण्यामध्ये. म्हणजे सेल ग्रुप, प्रेयर मीटिंग्स, आम्ही इकडे असतो, ती मीटिंग, ते मीटिंग, पास्टरवर फोटो. त्यांना वाटतं की मोठमोठ्या गोष्टी बोलल्या समोरच्याला वाटेल का अरे हा खूप देवात. पण नंतर पिक्चर उघडा होऊन जातो, कळतं का याला काहीच येत नाही. याला फक्त मोठमोठ्या गोष्टी माहित झाल्या आध्यात्मिक लेवलच्या. लोक त्या गोष्टी डिस्कस करतात, समोरच्याला वाटतं का हा खूप देवामध्ये. वचन पाहिजे. काय पाहिजे? वचन पाहिजे. मागच्या दिवशी एक प्रेयर मध्ये आम्ही अनुभव घेतला. एक सिस्टर भेटल्या आणि त्यांनी भरपूर काही सांगितलं, पण ज्या प्रॅक्टिकल गोष्ट पाहिली त्यांना बायबल वाचला, स्तोत्रसंहिता कुठं लिहिलंय हेच माहिती नाही. 2दा पुढे गेले, मागे आले, 2दा पुढे गेले, मागे आले. शेवटी म्हणले नाही मला चष्माच नाहीये. मग तू काय शोधत होती इतक्या वेळ? अनुक्रम पाहतात. काय पाहतात? नाही भेटलं त्याच्या. पुढे गेले, मागे आले, चष्मा नाही, मुलांकडे दिलं. मुलीची कंडिशन तीच, तिला ते सापडा 3-4 वेळेस झालं. मग म्हणलं थांबा तुम्ही, मीच वाचतो. म्हणजे सांगायचं काय? आपण दाखवतो का अनुग्रह माझ्यावर, पण अनुग्रह नाहीये. अनुग्रह काय झाला? निघून गेला. अनुग्रह नाहीये. आता काही नाही, पण ज्या संकट येईल तुम्ही टिकणार नाही. प्रेज द लॉर्ड. कधी म्हणतो लढाई होईल, तुम्ही लढाई हारणार. हाफनेफनास लढाई काय झाले? हारले. का हारले? अनुग्रह निघून गेला. अनुग्रह गेला, तुम्ही हारणार. प्रेज द लॉर्ड. आपण म्हणू का नाही मी प्रार्थना केली, मी फास्टिंग केली, सगळं जगच उपास करतो संकटात. जो प्रभू मध्ये नाही ना तो पण सांगतो किती दिवस उपास करायचे सांगा. उपाशी राहायला काय नाही वाटत. प्रेज द लॉर्ड. उपाशी राहणं म्हणजे मोठी गोष्ट नाहीये. समर्पित होऊन उपास करणं मोठी गोष्ट. प्रेज द लॉर्ड. कळतंय? काही लोक जेवतच नाही, मग त्यांचं तर नॅचरली फास्टिंग होऊन जातं. त्यांचं काय? मग देवाला समर्पित उपास पाहिजे. कसा उपास पाहिजे? समर्पित. म्हणून या ठिकाणी प्रभूची इच्छा काय हे आपण जाणलं पाहिजे. कारण धनवान व्यक्ती आला, खून करू नको, चोरी करू नको, व्यभिचार करू नको, प्रभू परफेक्ट आहे. ते म्हणतात संपत्ती विक माझ्या मागे. कुणी इच्छा प्रगट केली? केली का पूर्ण? निघून गेली. मानणं म्हणजे प्रभूची इच्छा आणि देवाची इच्छा आपल्यामध्ये पूर्ण झाली पाहिजे. देव काय सांगतो ते आपण केलं पाहिजे.
प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय आजचं वचन? कारण कोश गेला, वैभव काय झालं? निघून गेलं. त्याच्या पूर्वीच गेलं होतं, पण आध्यात्मिकरित्या ते आमच्यातून जाता कामा नाही. कारण आता देवाचा कोश म्हणजे आमचं हृदय, आमचं शरीर निवास मंडप, आमचं हृदय देवाचा काय आहे? कोश आहे. आणि त्याच्यात देवाची आज्ञा, त्याच्यात प्रभूची इच्छा आणि त्याच्यात प्रभूची सेवा आपण ठेवायची. प्रेज द लॉर्ड. हे 2 पॉइंट पाहिले. 3rd पॉइंट आपण पाहतोय, अहरोनाची काठी. त्याच्यामध्ये कोणाची काठी होती आणि काय वैशिष्ट्य होतं अहरोनाच्या काठीला? तिला कळ्या पण होत्या आणि तिला काय होतं? फळ होतं. काठीला काय होत्या? कळ्या आणि फळ. जसं मी झाडाचा अनेक वेळेस सांगतो, तर त्याच्या कळ्या, त्याची हिरवी पत्ती झाडाची शोभा आहे, पण त्याचं फळ त्याच्या मालकाच्या प्रती त्याचं काय आहे? कर्तव्य आहे. का तो आपलं कर्तव्य आपल्या मालकाच्या प्रती पूर्ण करतो? का तू मला चांगला पोशाख दिला, मी तुला फळ देतो. प्रेज द लॉर्ड. एक शेतकरी जर सफरचंदाची बाग लावली, झाडं लावतो, का लावतो? तो म्हणतो का मी तुला शोभा देईल, तू मला काय दे? आज फळ म्हणजे प्रभूची काय आहे? सेवा. आणि आज देवाची इच्छा की ती सेवा देखील आपल्यातून झाली पाहिजे. कारण देवाची फर्स्ट आज्ञा होती, जा आणि काय तयार करा? शिष्य तयार करा. ही पहिली कमांड प्रभूने सर्वांना दिली. जनरल आपल्यातून सुवार्ता गेलीच पाहिजे. तुमचं व्यक्तिगत कॉलिंग कोणतंही असू द्या मग, पण पहिलं कॉलिंग कोणतं आहे? सुवार्तेचं. आपण म्हणून नाही, देवाने सांगितलं जा सगळ्यांना. प्रभूने सगळ्यांना कमांड केली का जा आणि तुम्ही काय करा? शिष्य तयार करा. पिता पुत्र पवित्र आत्म्यात लोकांना काय द्या? बाप्तिस्मा द्या. म्हणजे आज सेवा आपल्यातून झाली पाहिजे. आणि सेवा अशी पाहिजे की लोक देवाला नाही कंटाळले पाहिजे. कोणाला? ओके. आपण काय वाचलं? पुन्हा वाचूया. पहिले शमूएल अध्याय 2 आणि 17 वचन वाचू. हे त्या तरुणाच्या पाप यहोवाच्या पुढे फार मोठे होते, कारण मनुष्य यहोवाच्या अर्पणाला कंटाळले. आता डीप मध्ये जाऊ आपण. पुन्हा सेवा करायची. अहरोनचे जे लेकर होते, हफने फिनेहास सेवा करत होते. अर्पण पण कुणाची एक विधी, एक प्रकारची परमेश्वराची. पण लोक कंटाळले. त्यांना कंटाळले का विधीला कंटाळले? नाही, विधीला कंटाळले. काय शब्द वापरला? अर्पणाला कंटाळले, विधीला कंटाळले लोक. मग आज लोक प्रार्थनेला कंटाळ करतात, लोक आराधनेला कंटाळ करतात, लोक वाटाला कंटाळ करतात. मग हे त्या सेवकाचं काम आहे का त्यांनी अशी प्रार्थना करावी का ती लोकांना आकर्षित करावी. त्यांनी असं वचन द्यावं का त्याद्वारे लोकांना ते ऐकावंशी वाटावं. त्यांनी अशी आराधना करावी का आराधना झाल्यानंतर पण ते गाणं त्याच्या अंतरात्म्यात फिरत राहावं. प्रेज द लॉर्ड. नाही तर लोक कशाला बघतात? कधी प्रेस संपती, कधी प्रार्थना संपती. म्हणजे असं आहे फॅक्ट. कुणी कुणी म्हणतं का एखाद्याच्या प्रार्थनेत एक झोप होऊन जाते. म्हणजे असं लोक सांगतात एखाद्याच्या प्रार्थनेत काय होऊन जाती? झोप होऊन जाती. आम्ही पण व्यक्तिगत असा अनुभव घेतला. एक ठिकाणी आम्ही प्रेयरला गेलो. ऑलरेडी त्या ठिकाणी एक भाऊ प्रार्थना करत होते, ब्रदर्स होते आमच्यावर. जी त्यांची प्रार्थना सुरू झाली, मग ती कुठं कुठं जाऊन आली, बंगालला, इकडं तिकडं सगळीकडे ते जाऊन आले. मग असं कळतं की मुद्दा कोणता, प्रार्थना कोणती, आणि ते काय काय बांधून आले, कोणकोणत्या विद्या ते बांधून आले, कुठं कुठं जाऊन आले. लिटरली अर्ध्या लोकांनी डोळे काय केले? त्यांना वाटलं की प्रार्थना चालू झाली का मेसेज चालू झाला, लोकांना कळत नव्हतं. आणि 10 मिनिटानंतर 15 मिनिटांनंतर ती प्रे काय झाली? थांबली. मग कळलं का रे ही कोणती पद्धत आहे. म्हणजे लोक कंटाळले. लोक काय झाले? इथं पण ते काय झाले? लोक कंटाळले. तुमची प्रार्थना अशी करावी का ती लोकांना टच केली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कंटाळणे आला पाहिजे. काय नाही आला पाहिजे? कंटाळणे आला पाहिजे. हा, जे प्रभूत नवीन आहेत त्यांना थोडाफार कंटाळ येईल, पण ऍटलीस्ट काही लोक तरी अशी पाहिजे, त्यांना इंटरेस्ट तर पाहिजे. तर खरंच तुमची प्रार्थना आम्हाला काय करते? टच करते. मग तुमचं वचन असेल ते पण कंटाळ आणणार नको. कळतंय? शॉर्ट द्या पण स्वीट द्या. स्वीट म्हणजे फक्त हे सांगू नका त्यांना प्रभू घेतील प्रभू देईल. स्वीट द्या म्हणजे काय? हार्टला टच झालं पाहिजे. 10 रेफरन्स देण्यापेक्षा एकच रेफरन्स द्या. त्याला जास्त सोपं सिंपल करण्याचा प्रयत्न करा, कारण ते इझी लोकांपर्यंत गेलं पाहिजे. म्हणतात की जे पाखरं असतात ते हार्ड अन्न असतं, ते आणतात गोळा करून आणि लगेच त्यांच्या पिल्ल्याचे तोचे ते टाकत नाही, पण ते त्याला काय करतात? चावतात, चांगलं चावतात. त्यांना माहिती का मी हाड खाऊ शकतो, माझं पिल्लू हाड खाऊ शकत नाही, आणि मग ते भरपूर त्याला चावतात आणि मग त्या पिल्लांना देतात. देवानी पण मानना दिला, लगेच खा मानला का? तो मानला त्याला कुटा, त्याला भिजवा, त्याला चांगलं उकळा, त्याला सॉफ्ट करा आणि मग काय करा? ते हाड पण खाऊ शकता, पण तुमचे दात तेवढे मजबूत नाही का तुम्ही ते खाऊ शकता. प्रेज द लॉर्ड.
म्हणजे तो पण खूप सुंदर विषय आहे. मानणं म्हणजे प्रभूचं वचन देखील. प्रेज द लॉर्ड. ते तुम्ही त्यावेळी जर घेतलं तर ते रुचकर लागणार, टेस्टी लागणार. प्रेज द लॉर्ड. पण ते बनवलं पाहिजे, देवाकडे प्रार्थना केली पाहिजे आणि बुद्धीने प्रचार नाही केला पाहिजे, पण देवाला विचारलं पाहिजे. ज्यास देव देतो ते टच करतो. प्रेज द लॉर्ड. कारण मलाही खूप टच झालं, त्यांना कंटाळा आला. त्यांना काय आला? आजही लोकांना काय येतो? मग कंटाळा येतो. ते विचारतात कोण आहे प्रीचिंगला, कोण आहे प्रार्थनेला, कोण आहे वर्शिपला. लोकांना काय येतो? कंटाळणे आला पाहिजे, त्यांना आवड निर्माण झाली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मग ती आराधना का नाही असं मी नेहमी सांगतो, आराधना नाही, आराधना झाल्यानंतर ते गाण्याच्या मनात फिरलं पाहिजे. आणि ज्याच ते गाणं फिरतं, प्रेज गॉड, त्याची वर्शिप खूप चांगली झाली. प्रेज द लॉर्ड. कळतं या ठिकाणी हे खूप गरजेचं आहे की लोकांना कंटाळणे आला पाहिजे, लोकांना इंटरेस्ट झाला पाहिजे, म्हणले पाहिजे ते सॉन्ग घ्या, हे घ्या, ते फिरलं पाहिजे अंतरात. प्रेज द लॉर्ड. म्हणजे 3 गोष्टी आहेत, ह्या आपल्यातून जाता कामा नाही. नाही तर आपण काय होईल, आपल्याला वाटेल का नाही प्रभू मध्ये आहे, पण तो म्हणतो का वैभव निघून गेल, तिला लेकरू झालं. काय झालं? ती असं लिहिलं की तिने लक्ष दिलं नाही. ती म्हणती का वैभव काय झालंय? निघून गेलं. वैभव कुठं आहे? कोश काय झाला? निघून गेला. अनुग्रह तर निघून गेला, पण त्याच्या अगोदर जे सॉरी अभिषेक तर निघून गेला, पण जे वास्तविक स्वरूप मध्ये कोश होता तो पण काय गेला? म्हणजे दोन्ही गोष्टी झाल्या. अनुग्रह गेला आणि नंतर दगडी पाट्याही गेल्या, माननाही गेला आणि काठी पण काय झाली? निघून गेली. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतं या ठिकाणी हे खूप इम्पॉर्टंट आहे आज का वैभव राहिला पाहिजे. वैभव गेलं, सगळं काही संपलं. हा, आता जी प्रभूची सेवा करतात, प्रभूची सेवा करणं चांगलं आहे, पण 3 गोष्टी घेऊनच करायची. पहिले म्हणजे कोणाच्या आज्ञा, दुसरं म्हणजे मानणं म्हणजे कोणाची इच्छा, हा, आणि तिसरी म्हणजे सेवाच. पण हे 2 पॉइंट पाहिजे. 10 आज्ञा किंवा अजून पण जे चांगलं आहे प्रभूत करणं ते करणं आणि देवाची इच्छा. कारण असं लिहिलंय एक ठिकाणी तर दावीद कर्राचा कोश घेऊन येत होता, रस्त्यामध्ये एक घटना घडली, काही लोकांचे प्राण गेले, दावीद घाबरला आणि कोश त्यांनी घरी आणला नाही. वाचू या ठिकाणी आपण 2 शमूएल अध्याय 6 आणि त्याच या ठिकाणी आपण वाचणार आहोत 11 आणि 12 वचन. मग यहोवाचा कोश ओबेद अदोम गित्ती याच्या घरात 3 महिने राहिला आणि यहोवाने ओबेद अदोमाला व त्याच्या कुटुंबाला आशीर्वाद दिला. कोश कोणाच्या घरी आला? आता ओबेदच्या. मग आपण नेहमी हे वचन या प्रकारे घेतो, आता कोश त्याच्या घरी आला म्हणजे त्याच्याद्वारे कोणा सेवा झाली? देवाची, आणि म्हणून ते आशीर्वाद त्याला मिळाले. पण आज थोड्या वेगळ्या प्रकारे आपण घेणार. कळतंय? आपण नेहमी वचन कसं घेतलं का कोश कुठं आला? घरी आला. मग आता जे धूप जाळण्यात आलं असेल, जी तिथं वशी झाली असेल, त्या कुटुंबाद्वारे त्याची काय झाली? सेवा झाली, म्हणून ते आशीर्वाद त्याला मिळाले. पण आज फक्त आपण त्या स्वरूपात घेत नाही, पुन्हा आपण बेसिक कडे जाणार. कोश मध्ये किती आज्ञा आहेत? 10. कोश आला म्हणजे त्या घरात देवाची काय आली? आज्ञा आली. मानणं आला म्हणजे त्या घरात कुणाची इच्छा आली? म्हणून ते आशीर्वाद त्या कुटुंबाला आले. कळतंय? आपण नेहमी कसं घेतो याला? कर्राचा कोश आला म्हणजे त्यांनी देवाची सेवा केली आणि देवाचे आशीर्वाद आले. पण ते म्हणतो आता असा विचार कर, कोश आला म्हणजे त्या घरात काय आलं? देवाच्या आज्ञा. आज्ञा आल्या म्हणजे कोणाचं भय आलं? आणि जर देवाचा भय येईल, आशीर्वाद येणार. मानणं म्हणजे कोणाची इच्छा पूर्ण करणं, जर देवाची इच्छा पूर्ण तुम्ही करणार, देवाचा वैभव तिथं येणार आणि ते तुम्हाला ब्लेस करणार. प्रेज द लॉर्ड. आज सेवा आपण करतोय, पण जर आज्ञा नाहीये आणि देवाची इच्छा नाहीये आणि सेवा आहे, तर ती सेवा प्रभू ब्लेस करणार नाही. परमेश्वर आपला फायदा करून बी घेईल लोकात, पण ते ब्लेसिंग त्याला मिळणार नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणजे कसं, एखादी मोठी मीटिंग होऊन जाते, मीटिंग ब्लेस होऊन जाते, भरवणारा कंगाल होऊन जातो. परमेश्वर आपला फायदा करून घेतो. प्रेज द लॉर्ड. म्हणजे हे फॅक्ट तुम्हाला सांगतोय. प्रभू म्हणाल माझा फायदा मी करून घेईल, मी एक उत्तम व्यापारी. प्रेज द लॉर्ड. पण तुझी नीतिमत्ता साफ नव्हती, आता तडाखा प्रभू दी. हा, आता त्याच्यात दुसरी पण एक अशी पण गोष्ट आहे का प्रभू कधी टेस्ट पण घेतो. कधी कधी प्रभू तुम्हाला चेक बी करणार का जरी तुझं त्या मीटिंग मध्ये गोष्टी खर्च वागला नाही, पण तुझं अंतकरण किती समर्पित आहे. 2 गोष्टी आहेत. तुम्हाला खरंच प्रभू चेक करतोय का तुझं समर्पण नाही म्हणून गडबड आहे. कळतंय ठिकाणी? म्हणजे हे देखील तिथं देवाची आराधना करत होते, पण फक्त आराधनामुळं नाही, 10 आज्ञा असल्यामुळं, मानना देवाची इच्छा असल्यामुळं देवानी ओबेद अदोमाच्या घराला काय केलं? ब्लेस केलं. म्हणजे जर आमच्या 10 आज्ञा आहेत आणि फक्त 10च नाही, मी पुन्हा सांगेल 10 म्हणजे लिमिटेशन येतं. त्याच्यामध्ये फक्त सांगितलंय करू नको, ते करू नको, ते करू नको. फक्त 2 गोष्टी आहेत त्या करायला हव्या.
पण अजून मी प्रभूने जे मत्ते 5 मध्ये सांगितलं, अजून बायबल वाचल्यानंतर जे तुम्हाला प्रगट होतं ते आपण केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि जर हे असेल तर वैभव जाणार नाही, वैभव काय येणार? येणार. प्रेज द लॉर्ड. ना वैभव येईल म्हणजे काय? असं लिहिलं बायबल मध्ये का त्या म्हणजे मंदिरामध्ये एवढा तेज असायचा, एवढा अभिषेक असायचा का लोकांना हलता येत नव्हतं किंवा लोकांना आत जाता येत नव्हतं, एवढा अभिषेक तिथं असायचा. म्हणजे जेवढं समर्पण असेल तेवढं इनोटिंग लेवल जास्त असणार. प्रेज द लॉर्ड. पण देवाची इच्छा आहे का वैभव गेला नाही पाहिजे, वैभव आला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. तू प्रार्थना करा. इस्रायलचा वैभव काय झाला? निघून गेला. पण देवाची इच्छा आहे का वैभव काय व्हावा? निघून जावा. म्हणून कराराचा कोश आणि त्याच्यातलं समर्पण हे खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतं हे? लास्ट पॉइंट पुन्हा कव्हर केलं. स्टार्टिंगला मी सांगितलं, कोस जाण्याच्या पूर्वीच अनुग्रह काय झाला होता? निघून गेला. पण नंतर 10 आज्ञा त्या याच्यात होत्या, कोश मध्ये होत्या, मानना होता. मग ते वस्तूच्या स्वरूपात जे होतं ते पण काय झालं? निघून गेलं. आज प्रभूची इच्छा आहे तसं काय आपल्या लाईफ मध्ये व्हावं. पण प्लीज देवाला काय करा, तुम्ही धरून राहा. कारण देवाला धरून राहिलं, देवाच्या आज्ञेत राहिलं तर अनुग्रहच येणार, अनुग्रह कमी होणार नाही. नाही तर काय होईल? जाणजू आपण देवाचा गौरव होणार नाही. लोक काय करतील? कंटाळतील. लोक कंटाळता कामा नाही, लोक आले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. पण यावेळी चेक करा आणि प्रभूचा गौरव करा. प्रेज द लॉर्ड. प्रे करूया आपण सर्व जे गुगल मीट वर प्रार्थना करू आपण. नेत्र बंद करू. म्हणजे टीव्ही, युट्यूब, फेसबुकने पाहते सर्व नेत्र बंद करू. प्रे करू आपण. लॉर्ड, तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो पित्या. देवा, ती स्त्री म्हणती माझ्या परमेश्वरा का अनुग्रह निघून गेला, वैभव निघून गेलं. अब्बा फादर, कराराचा कोश वस्तूच्या स्वरूपात जाण्या अगोदरच त्यांचा वैभव निघून गेला होता. कारण देवा आज्ञा त्यांच्यात नव्हत्या, प्रभूची इच्छा त्यांच्यात नव्हती आणि सेवा प्रभू तुझी नव्हती, पण सेवा पोटाची होती. हे देवा, यातून तू आम्हाला बोध केला. कारण देवा, आता आम्हाला आमचा विचार करायचा. आज त्यांच्याद्वारे तू आम्हाला बोध करतो. तुझा वैभव आहे का? आणि तुझा वैभव गेला असेल तर देवाच्या आज्ञा धर, देवाची इच्छा पकड आणि तुझ्या मधलं फळ येऊ दे. म्हणजे प्रभूची सेवा तू कर. देवा, कोणत्या बाबतीत आम्ही कमी पडतोय आम्हाला प्रकाशन दे. त्या गोष्टींवर हात ठेव पित्या. कोणतं वचन जे आम्ही बायपास करतोय देवा, आम्हाला ते बायपास करायचं नाही, ते आमच्यात आम्हाला पूर्ण करायचं. देवा, आम्हाला सहाय्यता कर. आणि माझ्या प्रभू, आम्हाला तुझा महिमा हो. जितके या समय जुडले, जे टीव्ही माध्यम आणि जे गुगल मीट माध्यमाने सर्वांना तुझा आशीर्वाद मी स्वीकारतो. देवा, प्रत्येकाला आशीर्वाद कर पित्या आणि प्रत्येकात तुझा महिमा हो दे. आणि प्रत्येक जण आपला वैभव देवाचा तेज जपू दे पित्या, त्याची आवड धरू दे पित्या. आणि देवा, तुझा महिमा हो दे. देवा, सर्व थंडपणा, सर्व कमकुवतपणा प्रभूच्या नावाने आम्ही म्हणतो निघून पुन्हा नवीन आवेश दे, नवीन अभिषेक दे पित्या. आणि देवा, तुझा महिमा प्रभू येशूच्या नावाने मागतो, स्वीकारतो. प्रेज द लॉर्ड. मेरा विश्वास है कि आज के इस वचनों के द्वारा और इन प्रार्थना के द्वारा ज़रूर परमेश्वर आपके बीच में कार्य करेगा और ज़रूर आपकी गवाही हमें लिख भेजिए व्हाट्सएप के द्वारा, फेसबुक के द्वारा, ताकि इस गवाही के द्वारा हम प्रभु की महिमा कर सकें. और उसी तरह और भी ऐसी प्रार्थनाएं जो आपके लिए, जो परमेश्वर ने हमारे हृदय में डाला है करने के लिए, हमने वो प्रार्थना की है, तो ज़रूर इस चैनल को सब्सक्राइब कीजिए ताकि आप और भी प्रार्थना और वचन से आशीष हो सको. प्रेज द लॉर्ड. और उसी तरह अगर आप आपका अर्पण को, आपके ऑफरिंग को बोना चाहते हो तो ज़रूर आप आपके ऑफरिंग के द्वारा हम जो काम कर रहे हैं परमेश्वर का, इस कामों को ब्लेस कर सकते हो. तो ज़रूर नीचे आ रहा है जो फ़ोन पे या गूगल पे का नंबर है, आप ऑफरिंग के द्वारा इस कामों को और ब्लेस कर सकते हो. और अगर आप चाहते हो कि इस मैसेज को आप गूगल मीट के ऊपर भी देखें तो ज़रूर हमें फ़ोन कॉल कीजिए ताकि आप इस मैसेज को लाइव सुन सके और प्रभु की महिमा कर सके.